कार्टुनिस्ट आणि कॅमेरामनची युती नाही, ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती. फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका. मुंबईचा वाघ अजून जिवंत आहे, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. लांडग्यांना मुंबई गिळू देणार नाही, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. ठाकरे बंधूंच्या वचननाम्याचं प्रकाशन. मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. कांदिवलीमध्ये ठाकरे गट भाजपा कार्यकर्ते आमने सामने. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी दरम्यान घोषणाबाजी. बिनविरोध निवडीबाबत पश्चिम बंगालमध्ये भाजपा कोर्टात जाते. महाराष्ट्रात मात्र बिनविरोध निवडणूक कशी चालते, राज ठाकरेंचा भाजपाला सवाल. अमरावती पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. उद्धव ठाकरेंनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला, अमित साटम यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. जनता ठाकरेंना विचारणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंवर टीका. मनसे नेते अमित ठाकरे सोलापूर दौऱ्यावर. बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन. बाळासाहेब सरवदेंची राजकीय वादातून हत्या. 100वे साहित्य संमेलन ऐतिहासिक होणार. लाडक्या बहिणींसाठी खिशाकडे पाहिलं नाही, आईसाठी कशाला बघू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मराठी साहित्य संमेलनात वक्तव्य. उदयनराजेंच्या स्टाईलची चर्चा. गॉगल घालत आणि कॉलर उडवत उदयनराजेंनी धरला ठेका. अजित पवार जातीयवादी उपमुख्यमंत्री. नवनाथ वाघमारेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप. धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी सुप्रिया सुळेंनी 60 कोटींची सुपारी दिली. नवनाथ वाघमारेंचा सुप्रिया सुळेंवरही निशाणा. नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत. नील सोमय्या विरोधात ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार. शरद पवार गटाचा अर्ज बाद. मी सरकारमध्ये असल्यानं मला बोलता येत नाही, सर्वांसोबत आय लव्ह यू करावं लागतंय, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची चर्चा. नाशिकमध्ये भाजपाचा मनसेला दे धक्का. माजी नगरसेविका सुजाता डेरे भाजपामध्ये प्रवेश करणार. भिवंडीमध्ये निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भाजप काँग्रेसमध्ये राडा. दोघांकडून लाठ्या काठ्या दगडांचा मारा. हाणामारीत 2 जण जखमी. चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणांची पालकमंत्री अशोक उईकेंकडून दखल. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. बिग बॉस मराठी 3 फेम अभिनेता जय दुधाणेला अटक. 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी कारवाई. तामिनी घाट मार्ग ठरतोय मृत्यूचा मार्ग. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जीव जातोय. प्रवाशांचा प्रशासनावर गंभीर आरोप. येवल्यामध्ये बदलत्या वातावरण आणि थंडीचा द्राक्ष बागांना फटका. द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. तापमानाचा पारा घसरल्यानं आंबा बागायतदार सुखावले. कडाक्याच्या थंडीमुळे आंब्याला चांगला मोहोर.